कोणालाही जरी आरक्षण द्यायचं असेल तर त्याची एक पार्लमेंटरी प्रोसेस आहे, संविधानात्मक एक प्रक्रिया आहे. जसं आता मराठ्यांना आरक्षण देण्याचा विषय हा आज नाही, आता अनेक वर्षापासून अ, एक मराठा लाख मराठाचे मोठे मोठे मोर्चे निघाले. मुळामध्ये संविधानामध्ये असं आहे की जे मागासलेपण आहे, शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपण, हे सिद्ध करावं लागतं. अनुसूचित जाती जमातीच्या बाबतीत पण ते कोणती जात ही त्या शेड्यूलमध्ये आहे हे सुद्धा आयोग ठरवते, पार्लमेंट ठरवते आणि मग त्या जातीचं इन्क्लुजन, त्याला आपण शेड्यूल कास्ट लिस्ट म्हणतो, शेड्यूल ट्राईब, प्रेसिडेन्शियल ऑर्डर निघतो त्याचा. म्हणजे त्या जातीला त्या राज्यात किंवा देशात त्याला आरक्षणाचे फायदे. आता आरक्षणाचा शिक्षणात आणि विशेषतः शिक्षणात आणि नोकरीसाठी फायदा होतो. आता मराठ्यांना जर आरक्षण द्यायचं असेल तर पहिली गोष्ट अशी आहे की मराठे हे शैक्षणिक आणि मागास सामाजिकदृष्ट्या मागास आहेत का हे निश्चित केलं पाहिजे. असा प्रयत्न झाला नाही असं नाही आहे, पण ते सर्वोच्च न्यायालयाने ते काही मान्य केलं नाही. दुसरं, राज्य सरकारला संविधानाच्या 15(4) आणि 16(4) अनुच्छेदमध्ये जर नागरिकांचा, मागास नागरिकांचा जो प्रवर्ग असतो, वर्ग असतो, त्यांचं जर ॲडेक्वेट रिप्रेझेंटेशन, ज्याला आपण पर्याप्त प्रतिनिधित्व म्हणतो, ते जर नसेल तर मग त्यांना तिथे प्रतिनिधित्व देण्यासाठी कायदा करण्याचा अधिकार आहे, राज्याला आहे तो कायदा. SC STच्या बाबतीमध्ये प्रमोशनसाठी पण कायदा करण्याचा अधिकार आहे. पण मग आता त्यांचं पर्याप्त प्रतिनिधित्व नाही का? पण त्याचा जो पण अभ्यास झाला, त्या अभ्यासात हे पण दिसून आलं की आहे त्यांचं, म्हणजे मराठ्यांना शासनामध्ये, प्रशासनामध्ये प्रतिनिधित्व आहे. मग आता त्यांना आरक्षण, म्हणजे ह्या ज्या घटनात्मक तरतुदी आहेत ह्या सगळ्या तरतुदी एक्सप्लोर झाल्या, नाही झाल्या असं नाही आहे. मग आता त्यांना, म्हणून आता हा जो मधला मार्ग आला की जे कुणबी असतील त्यांना, मराठ्यांना कुणबी सर्टिफिकेट द्या. आता खरं तर कुणब्यांना आधीपासूनच OBCमध्ये गणना करून त्यांना सर्टिफिकेट देणं चालू आहे, त्याच्यामुळे ही काही नवीन गोष्ट नाही आहे जी मागणी होत आहे. आता मराठ्यांचं जर कुणबी नसतीलच तर त्यांना कसं काय प्रमाणपत्र कुणबीचं देणार? ही जी मागणी आहे की सरसकट मराठ्यांना कुणबी द्या. मराठा जो वर्ग आहे जो समाजातला, की एक तर तो परत तोच विषय आहे, तो सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागास पाहिजे आणि त्याचं पर्याप्त प्रतिनिधित्व नसलं पाहिजे. तर ह्या गोष्टी आता जरी सरकार किती सांगत आहे की आम्ही इतक्या दिवसात करू, त्याला अनेक वर्ष पण झाले, असं नाही की ते आत्ता निर्माण झालेली गोष्ट आहे. दुसरा विचार असा, म्हणजे मला प्रशासनातल्या अनुभवातून असं वाटतं की आज तुम्हाला शैक्षणिकमध्ये त्यांना सवलती देण्यासाठी सरकारला अनेक गोष्टी करता येतात, त्याला काही सरकारला प्रतिबंध नाही आहे. मग त्यांना स्कॉलरशिप देणं असेल, हॉस्टेलची सोय करणं असेल, फॉरेनला जायच्यासाठी स्कॉलरशिप द्यायची असेल, हायर एज्युकेशनसाठी असेल, प्रोफेशनल, ह्या सगळ्या शैक्षणिक सोयी करता येतात. त्याला काही सरकारला काही त्याच्यासाठी ते मागासले आहेत असं काही म्हणण्याचं कारण नाही आहे. ते कोणत्याही वर्गासाठी त्यांना करता येते. हे सरकारच्या अधिकारात आहे, ते त्यांनी मोठ्या प्रमाणात करावं. मराठ्यांची संख्या किती, त्याचं शिक्षणातलं प्रमाण किती, त्याला तुम्ही शिष्यवृत्ती द्या, वसतिगृहाची सोय द्या. नाहीतरी त्याला पण क्रिमिनल लागणारच आहे, जसं OBCला लागतं. तर त्यामुळे मराठा समाजातला जो गरीब वर्ग आहे, आता तो प्रत्येक समाजामध्ये गरीब वर्ग असतोच आणि विशेषतः जो मागास असतो त्याच्यामध्ये तो मोठ्या प्रमाणात असतो, एवढाच तो फरक आहे. तर तुम्ही त्यांच्यासाठी या सोयी सवलती द्या. तुम्ही त्याला काय कोणाकडे जमीन नसेल तर त्याला जमीन द्या, नोकरी तुला उद्योगधंदा छोटा मोठा करण्यासाठी तुम्ही आर्थिक मदत द्या, जसं इतर समाजाला देत आहे. तुम्ही STसाठी योजना आणल्या, SCसाठी योजना द्या, तशा योजना तुम्ही मराठ्यांसाठी पण आणा. त्याला सरकारने तेवढं बजेट करावं आणि द्यावं, त्याला कोणी त्यांचा विरोध नाही. दुसरं आलं तर मग हा जर शिक्षणाचा प्रश्न जर या पद्धतीने सुटत असेल, आता शिक्षणात आरक्षण देण्याचा फायदा काय आहे की तुम्हाला मेडिकल कॉलेजमध्ये सीट्स रिझर्व राहतील, इंजिनिअरिंगच्या सीट्स, तो एक प्रश्न असतो. तर त्याच्यातला जो मॅनेजमेंट कोटा असतो तो सरकारने आपला दबाव आणावा संस्थांवर, की नाहीतरी संस्था कोणाच्या आहेत महाराष्ट्रामध्ये? जर हा महाराष्ट्रापुरता विषय आहे, संस्था कोणाच्या आहेत? राजकीय नेत्यांच्या संस्था आहेत, ते एक आहे. आता नोकरीतलं आरक्षणाचं जर म्हटलं तर नोकरीचं UPSC आणि MPSCचं आरक्षण जर
आपण म्हणजे नोकऱ्या जर सोडल्या तर सर्वसाधारण आता महाराष्ट्रामध्ये नवीन नोकऱ्या मागच्या 10 वर्षापासून काही होत नाही. आता हे किती बोललं जातं, कारण प्रायव्हेट एजन्सीच्या मार्फतीने कॉन्ट्रॅक्टवर नोकरी देण्याची ही पद्धत 2010-11पासून सुरू झाली. ती आजची नाही, ती कमी थोड्या प्रमाणात होती, त्यात ती प्रचंड वाढली. आता त्याच्यामुळे कसं झालं की तिथेसुद्धा नोकरी जर आपण आकडेवारी बघितलं तर जो जो सत्तेच्या जवळ आहे त्याला तिथे अप्रोच आहे, जो सत्तेच्या जवळ नाही त्याला नाही. बाकी MPSC आणि UPSCमध्ये आहे तर त्यांना ओपन आहे. पण दुसरं सरकारने काय केलं आहे, केंद्र सरकारने 10% आर्थिक दुर्बल घटकाला आरक्षण दिलं आहे ना. आता ओपनमधलं 10% आरक्षण दिलं, म्हणजे इकडे 50%ची कॅप आहे, पण ओपनच्या 50%तून 10% आरक्षण ओपनमधला जो आर्थिकदृष्ट्या मागास आहे त्याला दिलं. सरकार 10%च्या ऐवजी 20% करा ना तुम्ही, ते राज्यामध्ये पण लागू पडेल. म्हणजे OBCचं आरक्षणाचा धक्का लागणार नाही, SC STचा तर काही प्रश्न नाही कारण ते कॉन्स्टिट्युशनल आहे. मराठा आरक्षणाने वाद कोणात निर्माण होतो, OBC आणि मराठामध्ये. कुणब्याचं प्रमाणपत्र ज्याला देऊ आपण सरसकट असं जर निर्णय केला तर ते मराठे कोणाचा कोटा घेतील, जो OBCसाठी ठेवलेला आहे, कारण त्यांना स्वतंत्र कोटा काही मिळणार नाही. तर त्यांना स्वतंत्र कोटा द्यायचा असेल तर जसं ओपनमधलं 10% आरक्षण ऑलरेडी आहे ती संख्या वाढवा तुम्ही, नाहीतरी तुम्ही 50च्या वर गेलेले आहेत. मग तुम्ही त्याला 10% ठेवलं काय, 20% केलं काय, 25%, त्याच्यात पण तुम्हाला दुर्बल घटक मराठा वर्ग, हे असं करून तो प्रश्न त्यांना सोडवता येईल. पण नेहमी तो कसा आहे ना, शेवटी हा विषय सुप्रीम कोर्टात जाऊन आलेला आहे, तर सुप्रीम कोर्टाने ज्या ज्या गोष्टी पॉईंट आऊट केलेल्या आहे किंवा हे यांचं प्रतिनिधित्व आहे त्यामुळे त्याला नाही, हे मागास ठरत नाही आयोगाने केलं, तर तुम्ही त्यांना मागास ठरवा आधी. बेसिक क्रायटेरिया जो आहे तो फुलफिल करा. हे प्रमाणपत्र देणं ते प्रमाणपत्र देणं त्याच्यातनी पूर्णता काही प्रश्न सुटत नाही. तर तुम्ही त्यांना मागासलेपणा ठरवायचा आहे तर राज्य शासनाने केंद्र सरकारकडे जाऊन प्रेसिडेन्शियल ऑर्डरमध्ये मराठा हे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आहेत असं ते टाकलं पाहिजे, जसं OBCच्या बाबतीमध्ये झालं. किंवा अजून कुठल्याही जातीला जर टाकायचं असेल तर हे राज्य शासनाने पुढाकार घेऊन केंद्राच्या माध्यमातून हे जर केलं तर हा कायमचा प्रश्न सुटेल. नाहीतर कोणी ना कोणीतरी त्या जे काही राज्य सरकार निर्णय घेईल कोणीतरी पुन्हा कोर्टात जाईल, मग कोर्ट पुन्हा तेच म्हणेल की तुम्ही यांचं हे केलं नाही. म्हणजे एकूणच हा रेंगाळत ठेवण्यापेक्षा तुम्ही त्यांना शिक्षणाच्या सोयी सवलती प्रचंड प्रमाणामध्ये द्या गरिबांना, मराठ्यातला जो कोणी वर्ग आहे, आणि मग त्यांच्या नोकरीचे उद्योगधंद्याकडे जा ना, आर्थिक उन्नतीचे पण तुम्ही योजना आणू शकता. आणि नोकरीचा प्रश्न तसा आता फार गौण झालेला आहे. म्हणजे काय सर्व्हिसेसमध्ये आरक्षणाचा विषय तो कागदावर आहे, तो घटनात्मक आहे म्हणून. म्हणजे आता SC STलासुद्धा फार काही आरक्षणाचा आता लाभ होत नाही, कारण डायरेक्ट आधी ज्या पद्धतीने प्रोसेसनी नियमित स्वरूपात नोकऱ्या देऊन आरक्षण लागू केलं जात होतं, आता हल्ली जे सरकार आहे ते सरकार काही अशा पद्धतीने काम करत नाही. कन्सल्टन्सी नेमणं, आउटसोर्सिंग नेमणं, कॉन्ट्रॅक्टमध्ये माणसं घेणं, अशा पद्धतीने बाहेरून माणसं घेऊन प्रोजेक्ट वाईज करून ते काम चाललेलं आहे. आणि दाखवलं असं जातं की आपल्याला खूप पैसे आम्ही वाचवतो, तसं काही होत नसतं ते. पण ते ठीक आहे, आता सरकारची ती आपली एक एक पद्धत आहे. तर तसा हा गुंतागुंतीचा विषय आहे, म्हणजे तो त्याला वेळ लागणार आहे, न्यायालयीन प्रक्रियेचा आहे. म्हणजे ते आंदोलनाने दबाव निर्माण होतो पण प्रश्न सुटत नाही आहे. तर मला असं वाटतं की शांतपणे बसून जे तज्ज्ञ न्यायाधीश लोक आहे, रिटायर्ड झालेले न्यायाधीश लोक आहेत, त्यांचा सल्ला घेतला पाहिजे. फार राजकीय लोकांनी त्याच्यामध्ये लुडबुड करण्यापेक्षा ज्याला हा विषय समजतो ते लोक आहेत, आयोग आहे, बसून आपल्याला कसं करता येईल. आणि केंद्राला तुम्हाला कन्व्हिन्स करावं लागेल की बा हा मराठाला आम्हाला आरक्षण द्यायचं आहे. आता मराठा महाराष्ट्रात आहे, असंच आरक्षणाचा विषय इतर राज्यामध्ये पण आहे, तर राजस्थानमध्ये गुजरचा विषय आहे, इतर ठिकाणी पण आहे. त्यामुळे केंद्रसुद्धा असा विचार करेल की बा आपण सरसकट किती करायचं ते.
तर मला असं वाटतं की ही गुंतागुंत निर्माण केलेली आहे. सरकारमध्ये कसं असतं की वेळ मारून नेण्याचा जो प्रकार असतो किंवा ठीक आहे आश्वासन देऊन टाका, बघू नंतर पुढे काय करायचं, मग ही समिती नेमा, ती समिती नेमा. आता किती तुम्ही समित्या नेमल्या तरी तुम्हाला जो बेसिक डेटा आहे त्या समाजाचा, त्याच्या आधारावर तुम्हाला निष्कर्ष काढावा लागणार आहे. आणि ते निष्कर्ष हे तुमच्या बाजूनी आले पाहिजे, की तुम्हाला प्रूव्ह करता आले पाहिजे की हो यांना नाही प्रतिनिधित्व मिळालं सरकारमध्ये इतक्या वर्षामध्ये. एकूण तुम्ही नोकऱ्या दिल्या वर्ग 1 पासून तर वर्ग 4 पर्यंत, त्याच्यात मराठा किती लोक आहेत. ते कमी असतील तर सरकारला कायदा करण्याचा अधिकार आहे. 15/4 16/4 करू शकतात ना, त्यांना नोकरीमध्ये आरक्षण सरकार देऊ शकतं. तर असा विषय आहे तो. मला वाटते पॉलिटिकल प्रेशर आणून मागे पुढे कुठंतरी भारत सरकारमध्ये इलेक्शनच्या नंतर बसून करून काहीतरी पुढचं पुन्हा इलेक्शन आहे 2024चं, तर ते वेळ बघून सरकार काहीतरी आपलं चालू आहे. पण त्याच्यामुळे एक वातावरण जे समाजामध्ये एक निर्माण होतं, म्हणजे ज्याला हिंसाचार होतो, जाळपोळ होता, एक वैमनस्य तयार होतं, अस्थिरता, काही लोक त्याचा गैरफायदा करणारे पण असतात. प्रत्येक पॉलिटिकल पार्टी त्याचा मायलेज घेण्याचा प्रयत्न करते. तर ते मला वाटतं ते थांबवलं पाहिजे. हे असे विषय तुम्ही त्या पद्धतीने सरकारने हाताळू नये. आणि नाहीतर स्पष्ट सांगितलं पाहिजे की हे होत नाही, आरक्षण होत नाही, पण मग तुमच्यासाठी आम्ही ह्या गोष्टी करतो, हे इतकं बजेट देतो. आता मराठ्यांचं बजेट किती आहे बघितलं पाहिजे, या बजेटमध्ये किती देतात. तसं OBCसाठी आरक्षण आहे, पण किती किती टक्के लोक आहेत भारत सरकारमध्ये बघितलं तर काय आहे. म्हणजे ते राहुल गांधीच म्हणाले फक्त 3 सेक्रेटरी आहेत 90 सेक्रेटरीपैकी. मग आहे कागदावर आरक्षण, उपयोग नाही आहे. तर ते प्रामाणिकपणे सरकारची इच्छाशक्ती पण पाहिजे ती राबवण्याची. तर इच्छाशक्तीचा अभाव आहे. नुसत्या घोषणा करून किंवा आश्वासन देऊन हे असे प्रश्न कायद्याचे सुटत नाही, ती कायद्याने सोडवावे लागतील.